हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये खूपच टेस्टी आणि हेल्दी रेसिपी घेऊन आलेलो आहोत। ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। चला रेसिपीला स्टार्ट करूया। तर त्यासाठी रात्रभर भिजत घातलेले अख्खे मूग घेतलेले आहेत। तुम्ही 5 ते 6 तास भिजवलं तरीही चालेल। हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं। आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला कोथिंबीर घ्यायचं, कढीपत्ता घ्यायचा आहे, तिखटपणासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मी इथे, आणि आल्याचा तुकडा घ्यायचा आहे 1 इंच। यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत फाईन असं बॅटर तयार करायचं। तर पाहू शकता अशा पद्धतीने एकदम फाईन बॅटर तयार झालं। तयार बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे सर्व। तर अशाच पद्धतीने मी सर्व मुगाचं बॅटर तयार केलं। मिक्सरच्या भांड्याला लागलेलं बॅटर आपण वेस्ट जाऊ देणार नाही। यामध्ये पाणी घालून ते ओतून घ्यायचं। एकदमही पाणी घालू नका, थोडं कमीच पाणी घालायचं। बॅटर आपल्याला अशा पद्धतीने घट्टसर हवंय। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करून 5 मिनिटे साईडला ठेवायचं। तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूयात। तर मी इथे 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत। थोडे रोस्ट करून घेतले शेंगदाणे तरीही चालेल। तिखटपणासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घालायचं, 3 चमचे दही घेतलेले आहे, मी इथे फ्रेश दही वापरलेले आहे, चवीनुसार मीठ घालायचं आणि यामध्ये अर्धा कप पाणी घालून एकदम फाईन पेस्ट तयार करायची। याला एका बाउलमध्ये ओतून घ्यायचं। थोडं तडका तयार करूयात। त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल गरम केलं। यामध्ये अर्धा चमचा मोहरी, थोडंसं जिरे आणि लाल मिरच्या सुका मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हा तडका आपण या चटणीवरती ओतून घ्यायचं। चटणी तयार झालेली आहे। आता आपण डोसा तयार करूयात। त्यासाठी पॅनला सर्व साईडने एकसारखं असं तेल लावून घ्यायचं। तवा एकदम जास्त गरम व्हायला नको, थोडं थंड करून घ्यायचं तवा, आणि नंतर 1 चमचा बॅटर त्यावरती ओतून व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं डोसा दाखविल्याप्रमाणे, आणि याला सर्व साईडने मीडियम आचेवरच शेकून घ्यायचा आहे डोसा छान ड्राय होईपर्यंत। पाहू शकता एकदम ड्राय झालेला आहे डोसा। वरून थोडंसं तेल लावलं तरीही चालेल। याच्या कडा अगोदर काढून घ्यायचे आहेत आणि वरच्या साईडने थोडं कांदा पसरवून घ्यायचं। आपण थोडं याला ट्विस्ट देणार आहोत, त्यासाठी वरून थोडं गाजर पसरवून घ्यायचं आहे, बारीक तुकडे केलेला। काकडी घेतलेला आहे मी इथे। पनीर घ्यायचं आहे, किसून घेतलेला, छान व्यवस्थित बारीक किसून घेतलेला पनीर पसरवून घ्यायचं, आणि कोथिंबीर घ्यायचं आहे भरपूर, आणि याचा रोल तयार करायचं अशा पद्धतीने। आणि याला कट करून घ्यायचं। दिसायलाही भारी दिसेल आणि खायला तर एकदम टेस्टी होणार आहे अशा पद्धतीचा हेल्दी डोसा। आणि याला काढून घ्यायचं तव्यावरून। सर्व डोसे अशाच पद्धतीने मी तयार करून घेते। एकदा आणखी आपण डोसा तयार करून बघूयात। तर तव्याला तेल लावून घ्यायचं, डोसा छान पसरवून घ्यायचा बॅटर अशा पद्धतीने। डोसा पसरवून घेताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे। आता डोसा छान ड्राय होईपर्यंत शिजवून घ्यायचं। छान ड्राय झालेला आहे। याच्या कडा सोडून घ्यायच्या सर्वात अगोदर। कडा सोडून झाल्यानंतर कांदा पसरवून घेतलेला आहे, काकडी सुद्धा घेतलेली आहे, छान पसरवून घेतलेली आहे। आता गाजर घ्यायचं आहे, तो सुद्धा छान व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं। बारीक किसून घेतलेला पनीर घेतलं, याला सुद्धा छान असं सर्व साईडने एकसारखं असं पसरवून घ्यायचं। छान हेल्दी होतो डोसा यामुळे। आणि भरपूर असा कोथिंबीर घालायचं, आणि याला रोल करत न्यायचं अशा पद्धतीने। मस्त असं छान लागतो डोसा। या पद्धतीने तुम्ही तयार केलं तर सकाळच्या नाश्त्यामध्ये एकदम हेल्दी रेसिपी आहे। दुसरी काही ब्रेड किंवा सँडविच अशा पद्धतीच्या रेसिपी तयार करण्यापेक्षा तुम्ही ही रेसिपी तयार करून मुलांना खाऊ घालू शकता। खूप हेल्दी असते। आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह। वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।